आय 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 आय. हे बाबू, हा गुरुजी येताना रस्त्यात पडला बिडला होता. अरे त्याला लागला आहे आई आई. अरे बघ बे केवढा कडबडतो आहे तो. अरे तुमचा गुरुजीकडे लक्ष नाही. गुरुजी कुठे मुका मार लागला. कडबडला एवढा तुम्ही आय आय आय. मुका मार नाही लागलाय. सूर पकडतोय मी, सूर. गाणं सुरू झालेलं आहे. सॉरी माझा चुकला. तुम्ही गाभा. गाभा. ही माझी बहीण. यात मी काही केलेलं नाही. तुमच्या आईला ओळखत पण नाही हो मी. ही माझी बहीण आहे आणि हिचा ना आज मोठा दिवस आहे. ही काय वेगळा सूर्य घेऊन फिरते का? अरे कसा नाही रे. आज ही कशी आज अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री मारलाय ना. मग आज तिचा ना पहिला मर्डर आहे. ह्या पहिला मर्डर करणार आहे. मला कशाला बोलवलं इथे? म्हणजे ती मर्डर करत असताना मी बाजूला स्किट करायचंय का? अरे, तू काय हा हॅलो. हा डांगे सर. हो 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 कळलंय मला. 26 जानेवारीच्या कार्यक्रमात ढमाळेंना आपल्याला मागे टाकायचंय ना. हो हो माहितीये हो मला. अहो पण तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती नाही का? सारखं आपलं पुढे पुढे करतो. हे ना मलाच करायचे, ते ना मलाच करायचे. अहो सगळं यांनाच करायचं असतं माझ्या सासूबाईंसारखं. तुम्ही ना खूप खूप घाणेरडा गाताय आणि इतका वाईट डान्स केलायत ना. कसला पार्टनर दिला हो सर मला. काय चाललंय तुमचं हे धमाल? मॅडम 26 जानेवारीची एकदम दणकेबाज तयारी करतोय मी. तुम्ही साडी नेसून नाचणार आहात? तसंच ठरलंय ना. काय बाई बनून यायचं? अहो मुख्य कार्यक्रमात जेव्हा मीटिंग झाली आपली तेव्हा सर काय म्हणले? काय धमाळ आली पाहिजे. अहो ते कार्यक्रमात धमाल आली पाहिजे म्हणाले. धमाल बाई म्हणून आली पाहिजे असं नाही म्हणाले. तुम्ही आहे ना माझ्या टॅलेंटला वावच देत नाही. म्हणजे तुम्हाला आहे ना कौतुक नाही माझं. तुम्हाला मेन रोल करायचंय ना. हा मेन रोल द्या मॅडम प्लीज. मग ना आपण यावर्षी एक काम करू. हा. आपण दुसरं महायुद्ध करू. त्यात ना तुम्ही मेन रोल करा हिटलरचा. हिटलर म्हणजे मी हिटलर. हा ऐश, yes, पण yes. पण एक लक्षात ठेवा. हा, हा. हिटलर ना कधीच असं समोर बाहेर म्हणजे असं बाहेर दिसतच नाही. तो त्याच्या बंकर मध्येच असतो. बंकर मध्ये म्हणजे मॅडम? म्हणजे 8वी ड च्या वर्गात. 8वी ड च्या वर्गात. हा तुम्हाला ना तिथे असं बसायचंय. हा. तुमच्या समोर असा एक माईक देणार. नाही नाही ते आकाशवाणी नको गंडवतात ते. अहो, आकाशवाणी नाही हो. हा. तुम्हाला ऑर्डर सोडायची ना. ऑर्डर. हा. हा सैनिकांवर. हा. हा. आणि तुम्ही असं आतमध्ये बसणार सगळ्या सैनिकांना ऑर्डर सोडणार. Order. आणि मेन म्हणजे त्या सैनिकांमध्ये डांगे सर असणार आहेत. आयला म्हणजे डांगे सैनिक आहे हा. आणि मी हिटलर. मी डांगेला ऑर्डर देणार. मी म्हणलं उठ की डांगे उठणार. मी म्हणलं बस की डांगे बसणार. मॅडम हे लय भारी सुचलंय तुम्हाला. मी हिटलर. मॅडम मी हिटलर फिक्स हो हो फिक्स. फक्त एवढंच लक्षात ठेवा बंकर मधून बाहेर पडायचं नाही. नाही नाही बंकर मधनं बाहेर पडणार मॅडम. पण बंकर मध्ये बसून नेमकं मी करायचं काय काय? काय करायचं म्हणजे काय? हा. हो धमाळ अख्खं जग शोधतय तुम्हाला. हा. हिटलर कुठे, हिटलर कुठे, हिटलर कुठे. आणि हिटलर तर 8वी ड च्या वर्गात बसलाय लपून. बरोबर. अख्खं नाटक संपेपर्यंत ना 8वी ड च्या वर्गातून तुम्ही बाहेर पडायचं नाही. येस मॅडम ते मी योग्य करीन. मी काय म्हणतो मी ते हिटलर सारखी अशी छोटी मिशी ठेवू का? काही ठेवावं तसे तुम्ही बावळटच दिसता. मॅडम मला अजून एक सुचलंय. म्हणजे ते ना बघा हिटलरनी बंकर मध्ये आत्महत्या केलेली तशी मी 8वी ड मध्ये आत्महत्या ओ करतो. काही काय हे आत्महत्या वगैरे असं करू नका हो. मॅडम रिअलिस्टिक. कसलं रिअलिस्टिक नाटक करतोय आपण. काही रिअलिस्टिक दाखवायची गरज नाहीये. तुम्ही शांत आतमध्ये बसायचं. काही करू नका आत्महत्या वगैरे. नाही नाही मग ते मी म्हणजे योग्य करणार मी हिटलर. तुम्हाला नाचायचं होतं की नाही? हा नाचायचं होतं. नाचायचंय. लीड रोल लीड रोल. मग ना आपण काय केलं यावर्षी ना शेतकऱ्यांना आदरांजली म्हणून शेतकरी नृत्य बसवले. शेतकरी नृत्य. त्यात तुम्हाला मी ना मेन रोल देणार आहे. मेन रोल. हा मेन रोल. हा कसला मेन रोल आहे बाई? शेतकऱ्याचा नाही हो मग? बैलाचा मेन रोल. बैलाचा. हा तुम्ही असं स्टेजवर थांबणार. तुमच्या तोंडावर ना असा बैलाचा मुखवटा असणार. आणि ना एक गाणं वाजणार तुमच्यासाठी. काय जमतंय धमाल. तुम्हाला खूप भारी जमलंय. मॅडम भारी आहे ना.
हो? आपण ते मास्क लावलं मी दिसणार कुठं? अहो मी ते अनाउन्समेंट घेणार ना, काय? बैलाच्या भूमिकेत धमाळ सर. हा मॅडम, पण तरी पण एक प्रश्न आहे मला. आता काय? बैल मेन कसं काय? हो मला सांगा, शेतकऱ्याचा खरा मित्र बैल असतो की नाही? अहो शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ असतो मॅडम. मी काय करतो, मी ना स्टेजवर असं गांडुळासारखं असं लोळतो, म्हणजे असं पुढं पण मी चालणार, मागून पण मीच चालणार गांडुळासारखं. हा भारी आहे, भारी आहे. असंच करा तुम्ही, लोळा 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 लोळा. मॅडम, हे रिअलिस्टिक वाटणार नाही. मी काय करतो, इथं ते नृत्यच ना, नृत्य चालू असेल ना, तेव्हा मी आहे ना ग्राउंडवर जातो. ग्राउंडवर अशी 4 गांडुळं टाकतो आणि गांडुळांसोबत असं लोळतो. वा, म्हणजे लोक कन्फ्युज होतील ना, हिला नक्की गांडूळ कुठलं आणि धमाळसर कुठले. कसलं करेक्ट बोलले हो तुम्ही. हा, हा. कसं पण म्हणजे मला नाही असं सुचलंच नसतं हा. म्हणजे ग्रेट आहात हा तुम्ही, खरंच ग्रेट आहात. हा? हा, असंच करा तुम्ही, लोळा असं गांडुळांसोबत लोळा. बघा बघा मॅडम, पलटायचं नाही. हे 2 मेन रोल माझे. हो हो, तुमचेच मेन रोल हा? तुमचेच आहेत. हा मॅडम, मी प्रॅक्टिस चालू करू का? हा, करा, हिटलरची प्रॅक्टिस करतो मी. छे हो, हिटलरची नको हो. हिटलर तर तुम्ही तसंही वाटताच हो. तुम्ही गांडुळाची प्रॅक्टिस करा. गांडुळाची? हा, ते गांडुळात मला जरा तुमचं 19-20 वाटतंय. म्हणजे तुम्ही वाटाल की नाही वाटाल असं तर प्रश्न आहे. नाही नाही मॅडम, मी करणार. करणार ना? हा, हा. मग लगेच प्रॅक्टिस सुरू करा ना. मी जाऊ का आपल्या ग्राउंडवर हो जाऊ? हो, आपल्या ग्राउंडवर जा, लगेच प्रॅक्टिस सुरू करा. हा हा? बघा, हा, हा. परत म्हणजे मला रोल कॅन्सल करू नाही नाही नका. नाही, अजिबात नाही कॅन्सल करणार. तुम्ही लगेच प्रॅक्टिस सुरू हा, मी करा. प्रॅक्टिस चालू करतो. म्हणजे गांडूळ पण करायचंय मला, मला ते हिटलर पण करायचंय. हॅलो, हा डांगे सर. अहो ह्याला कटवलं मी, गेला तो. ए बजाव. वा वा वा, प्रणिता, अक्षय खूप छान परफॉर्म केलं. महेश सर, अक्षय, तू खूप छान तुझा एक टोन ठेवून तुझं जे काय तुझं एक्सप्रेशन तू एक फिक्स ठेवलं होतंस ना, जस्ट लाईक बस्टर कीटन. ते छान वाटलं मला. म्हणजे कुठेही तुझा चेहरा, म्हणजे तू ज्या पद्धतीने परफॉर्म केलंस, तू एक एक्सप्रेशन ठेवून परफॉर्म केलंस. करेक्ट ना? येस. मी सुद्धा असा प्रयत्न केला होता. प्रीत तुझी माझीमध्ये. तेव्हा पत्रकारांनी काय रिव्ह्यू दिला माहिती आहे ना, तोंडावरची माशी न आणणारा हिरो. नाही पण खरंच अक्षय, तू छान केलंस. आणि ऑफकोर्स प्रणिता, तू पण त्याला खूप चांगली साथ दिलीस. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. आणि मार्क्स. वा वा, 10 गुण. मस्तच. हास्य बुद्रुकचा इनामदार, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मी म्हणजे सांगायची गोष्ट, धमाळने खूपच धमाळ आणलेली आहे. आणि प्रणिता, तुमची जोडी सुपरहिट आहे. ज्या पद्धतीचा टोन आहे, तो इनोसन्स आहे ना, तो जपा आणि खूप धमाल कराल. ऑल द बेस्ट तुम्हाला. खरंच मजा आली, मजा आली. प्रणिता मस्त. अक्षय, खरंच तू निवांत, तुझा जो सूर लागतो तो मजा आणतो. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सर. प्रणिता आणि धमाळ, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आजच्या आपल्या सोहळ्यात आपल्याला बघायला मिळणार आहे संक्रांती निमित्त मंचावर रंगलेली गायनाची जुगलबंदी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे यांचं. नमस्कार रसिक हो, नमस्कार. आज मकर संक्रांत. आजच्या या मंगल प्रसंगी या मंचावर 2 ज्येष्ठ गायक येणार आहेत आणि जुगलबंदी सादर करणार आहेत. मी आता या मंचावर बोलवत आहे पंडित प्रसाद शंकरलाल दुबे यांना. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया आपण. नाही, ठीक आहे, ठीक आहे. चौघड्यास आहे. चौगुले माझं. हा, म्हणजे तुम्ही एवढा मला मानपान देऊ नका. माझा एवढा कोणी मानपान केला नाही. माझा मन अगदी असा भरून आला आहे. पण मला सांगा चौघड्या साहेब, त्या या पुऱ्या कुठे ठेवू? काय कुठे ठेवू? या पाणीपुरीच्या पुऱ्या कुठे ठेवू? पुऱ्या का घेऊन आला तिकडे तुम्ही? अशा काय, आता तुम्ही बोलवला म्हणून आलो मी. एक मिनिट, तुम्ही पुरी घेऊन आलात म्हणजे तुम्ही पाणीपुरीवाले पंडितजी आहात की काय? A1 पाणीपुरी बनवतो आहे बघा, एकदम A1. मस्त पाणीपुरी बनवतो बा आहे. अरे यार, तुम्ही म्हणजे गायक नाही आहात, तुम्ही पाणीपुरी विकता? तसा कधी कधी गात गात पण मी खिलवतो पाणी. अरे
अरे यार, मग माझी माणसं काल तुमच्या घरी आली होती बिदागी द्यायला. हा. त्यावेळेला त्यांनी तुम्हाला विचारलं होतं की नाही की भाऊ जुगलबंदीचा कार्यक्रम कराल का? तुम्ही हो का म्हणालात? हो का म्हणालात म्हणजे हे बघा कसा हो का म्हणजे आम्ही सगळा करतो. अरे जुगलबंदीचं काय, आम्ही लग्न करतो, आम्ही मुंजा करतो, आम्ही डोहाडे जेवण करतो, सगळा कार्यक्रम करतो आम्ही. अरे जुगलबंदीचा काय घेऊन बसला, नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक झाला तर तिथे पण धंदा करतो आम्ही. आम्हाला सांगतो अरे बा. एक काम कर, आता दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. काय? आता तू गायक म्हणून इथे बस. हे नाही हे चौकडा साहेब नाही अरे जमणार मला. चौकर, 1 लाख रुपयाची तिकीट विक्री झाली आहे बाहेर. मला तर फक्त 10,000 दिला. तुला काय करायचं यार? चौकडा साहेब मला नाही जमणार. अरे लोक तुडवतील मला यार, प्लीज हात सोडतो यार अरे तुला. आपण कधी गायला नाही आहे तू मात्र- गप्पा बास, नाही तर ऍडव्हान्स दे परत मला. अरे नाही असा करू मग नका. गायक म्हणून तिकडे बस आणि कुणाला शंका येता कामा नये. रसिको जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पंडित निश्चल किराणवाले यांचं. झनक झनक तोरी बाज पायलिया, झनक झनक तोरी बाज पायलिया. क्या बात आहे. माझ्या पायलिया लय दुखत आहे. बरं आपणच का पंडित प्रसाद दुबे? हा आम्हीच आहे. नमस्कार करतो आम्ही. हा पण मग तुमचे ते शागिर्द वगैरे कुठे दिसत नाहीत. माझा शागिर्द मी घेऊन आले. भेटा पंडितजी ते सगळं जाऊ द्या. मला सांगा म्हणजे तुम्हीच का ते पंडित निच्चड? निश्चल. हा तर मग तेच तर बोलतो आहे पंडित निच्चड. अरे हे निश्चल. अरे भाऊ कधीपासून निच्चडच बोलतो आहे. अहो नाही करताय. ल. अच्छा 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 तसा झाला. ऍक्च्युली काय आहे माझा लचा डोचा आहे. ते जाऊ दे, सगळा सोडून द्या माझा. पंडितजी मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पंडितजी म्हणजे असे खरोखर गाणारे पंडितजी की आमच्यासारखे आमच्यासारखे गाणारे पंडितजी? कोई शक नाही नाही तसा काही शक बी काही नाही. आपल्याला ती आता भुगलजंदी करायची आहे. जुगलजंदी? तुम्हाला जुगलबंदी म्हणायचंय का? गुरुजी घाबरलेले दिसतात तुम्हाला बघून. काय 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 होतंय पंडितजी? हा काय होतंय? पाय लटपटायला लागले वाटतं. थरका बुडाला. हा जीभ जड व्हायला लागले अरे तुमचे. नाही नाही बाबा, जीभ नाही जड झाली. अक्काच्या अक्का मीच जड झालो आहे. बर काय म्हणतं मग? कसं कुठलं घराणं कुठलं आपलं? मागाठाणे घराणा. म्हणजे कसा लहानपणापासून रायडोंगरी घराणा होता, आता 2 वर्षापासून मागाठाणे घराणा आहे. राय डोंगरी घराणं, मागाठाणे घराणं. गुरुजी हे पहिल्यांदाच ऐकतो आणि तुम्ही मला ही घराणी शिकवलीच नाही गुरुजी. ही घराणी मी पण पहिल्यांदाच ऐकतोय. पण त्याला कळू देऊ नकोस की आपल्याला काही माहित नाही म्हणून. तुम्हाला माहित नाहीये का? माहिती आहे तसं, माहिती आहे आम्हाला माहिती आहे. बरं ते आमचा सगळा सोडून द्या तुम्ही गुरुजी, ते सोडून द्या. अरे आम्ही तुमचा काय पकडलाय सोडून द्यायला? मस्त होता, इन्स्टंट आवडला मला. इन्स्टंट टाकला मस्त. पंडितजी कसा आहे, हा जो तुम्हाला टाली देतो आहे ना, हा इथे असिस्टंट डिरेक्टर आहे. तर त्याला काही फरक पडत नाही. पण तुम्ही मध्ये मध्ये असा जर कॅरेक्टर सोडून पंच केला तर ते बरोबर नाही. म्हणजे बाकी काही नाही. इनामदार ही जी पद्धतीला आहे त्याचा तरी जरा श्रम वाढला. आहे, बाकी काही नाही आपला तसा. म्हणजे मला असा माझा सोडा म्हणजे मला म्हणायचं आहे की आमचा सोडा तुमच्या बाबतीत काहीतरी सांगा. तुमची काय खासियत आहे? आमची खासियत म्हणजे सारे ग प ध सा. आम्ही भूप गातो. मी खूप खातो. काय बोलताय म्हणजे पंडितजी? आमचा सोडून द्या सगळं आमच्या बोला. बरं तुमची खासियत काय? आमची खासियत पुरिया.
हा पुरिया, पण पुरियामध्ये असं काय स्पेशालिटी म्हणजे आहे ना काय? शेवपुरिया आणि पाणीपुरिया. काय म्हणजे पंडितजी, हे तुम्ही कुठल्या रागांबद्दल बोलता मला काही कळत नाही. बरं आता गप्पा टप्पा खूप झाल्या, जुगलबंदीला सुरुवात करायची. अरे म्हणजे जुगलबंदी करायचीच आहे, म्हणजे करायचीच आहे. मी ते बोलतो आहे, सुरुवात जी आहे ती तुम्हीच करावी असे मला वाटते. सवाल बसा इथे बसा आपण. सवाल ओ चौगाड्या, ठीक आहे तुम्ही गाभा. गाभा. ठीक आहे पंडितजी, सॉरी नंतर बोला, आधी गाभून तर दाख. सॉरी बोलत नाहीये मी, माझ्या गुरूंना वंदन करतोय मी. म्हणजे काय चुकलं बिकलं तर माफ करा म्हणून. तुम्ही गाभा, तुम्ही गाभा. आय 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 आय. हे बाबू, गुरुजी येताना रस्त्यात पडला बिडला होता. अरे त्याला लागला आहे. आई आई अरे बघ बे केवढा कडबडतो आहे तो. अरे तुमचा गुरुजीकडे लक्ष ना. गुरुजी कुठे मुका मार लागला. कडबडला एवढा तुम्ही. आय आय आय. मुका मार नाही लागलाय, सूर पकडतोय मी, सूर. गाणं सुरू झालेलं आहे. सॉरी माझा चुकला. तुम्ही गाभा. गाभा. अरे काय फालतू बातमी आहे, शपथ. नाही बघा काय 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 केलंस? ऐका पंडितजी, मी पण एकदम गायक आहे, मला मारू नका. आधी सांग, तुम्ही ते बोललात हे 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 तर मला चटई सारखा वाटला म्हणून मी उचलला. देवा देवा. सॉरी चुकला माझा. तुम्ही गाभा. निरग पमगरे धनी सा. ए बिरजू धनिया आण रे. धनिया मागवला. नाही रे, धनिया कसला धनिया? आता तुम्ही बोला धनिया सांग. अरे सूर आहेत ते, धनी सा. वरता सा असतो, त्याच्यावर अनुस्वर असतो, त्याच्यामुळे तो सांग असा ऐकायला येतो तुला. अच्छा, तो धनिया सूर आहे. मग पुदिनाचा पण सूर. आपला विचारला बाबा असा नाही मी विचारला. नाही रे, नाही. तुम्ही गाभा. गाभा. तुम्ही गाभा. निरग पमगरे निरे सा निध पम पग प पमगरे निध पम पग प पमगरे निध पम पग प पमगरे निध पम पग पमगरे निध पमगरे निरे गरे निरे गरे निरे सा निध पम पग प पमगरे निध पम पग प पमगरे निध पम पग प निरे गरे निरे सा निरे गरे निरे सा निध पम पग निध
हे काय आहे? हे काय दिलंयस तू माझ्या हातात हा? अरे लोद्या काय 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 मला बाटला फूड प्रोसेसर चालू झाला आहे तर बनवून घे मी म्हणून तुला म्हटलं पीठ मळून घेऊया थोडासा. मी तुला पिठमळ्या वाटलो नाही तसा दिसायला तर तुम्ही भिक माझा चुकला, तुम्ही गाबा. जुगलबंदी करा. हा पण तुम्ही एकटेच गाबत आहात हे एक बरं आहे. जुगलबंदी एकटाच गाबून संपवून टाका. चौघाला जुगलबंदी दोघांची असते. मी गळा तापवलाय गळा. आता जुगलबंदी सुरू. म्हणजे गायच्याचा आहे म्हणजे गाबा मानी. वा 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 पाशा. आता तराना करा ना हा तराना करा ना. उदानी दानी ता दानी तोम ताना नाना दे रे उदानी दानी ता दानी तोम ताना नाना दे रे उदानी दानी ता दानी उदानी दानी ता दानी तोम. उदारी नाही मिळणार. उधारी मिळणार नाही म्हणून. आता बसला बापरे. घेत घेत तगिन धा घेत घेत तगिन धा घेत घेत तगिन धा तिकडे जा धार तिकीट तकिट तिकीट कत तिकीट कत कत तकिट तिकीट धा तकिट तिकीट धा तकिट तिकीट धा झाला तिकडे जा. धा तिरीड तातिरीड तिरीड तक्ता तिरीड धाती धा तिरीड तक्ता तिरीड धाती धा तिरीड तक्ता तिरीड धाती धा. जाना यार तिकडे जाना. हे गाड्या गाणं गा. अरे गाणं गाणं अरे अरे मी एकटाच कधीपासून नरड फोडून फोडून गातोय. अरे जुगलबंदी आहे दोघांनी पण गायचं असतं. तू नुसतं आ एवढीच रिॲक्शन देतोय. हा जुगलबंदी आहे ना गा ना गा. आता मी गायला म्हणजे तुम्ही गायला तसाच मी गायला पाहिजे काय. माझ्या उपर गायचा. तुमच्या अंगावर मी चढलो तर- ए! मी जे गातोय त्याच्या उपर गायचा. म्हणजे मी गाणार तुम्ही त्याच्यावरती उपर जाऊन दाखवा. बघा म्हणजे मी गायलो तर मला सांगायचं नाही. मग कान बिन फुटले तर आपला म्हणजे हा मी गातो आपल्याला काय आहे, ए बाबू सूर दे रे तू. तबल्यावर सूर दे याला. आतून येत नाही. येणार तो थांबा जरा, येणार. वा वा पाशा वा. अरे फालतू. अरे भान हरपून गेला मी. माझा भान फाटून गेला. गुरुजी तुमचा बनियानला भोका आहे तो. बघ नाही भोक- ते ठीक आहे पण तू भर मैफिलीत मला फाडलंस. नाही ते भोक आधी बुजवून टाका. ते ते बुजवतो मी. ऐका पण ना तू मला सांग नक्की आहेस कोण. गुरुजी तसा नाही. आहेस कोण तू. गुरुजी ऐका ना. आहेस कोण तू मी सांग नक्की. सांगतो. आहेस कोण सांग. अहो, मी नाही मी तसा गायनाला पंडित नाही आहे. नाही. मी पाणीपुरीवाला पंडित आहे. मला माफ करा गुरुजी. तो मला चौगाड्या बोलला काय पण केला तर नाही तर तुझा पैसा देणार नाही म्हणून मला गावा लागला. मला माफ करा गुरुजी. ऍक्च्युली कसा सांगू तुमचा जसा A1 असा गायकी आहे तसा माझा A1 पाणीपुरी आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. तुम्ही जरा खाबून बघा लगेच तुम्हाला कळेल.
खाऊन बघा. मला नको आहे तुझी पाणीपुरी. बरं जरा आलाप तरी गाबा, जरा मोठा आलाप गाबा. क्या बात. क्या खूब, क्या बात है, बेहतरीन, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. सुपर्ब. सरपंच तुम्ही काय म्हणाल? शब्दच नाही आहेत माझ्याकडे. वा. माइंड ब्लोईंग, आउट ऑफ दिस वर्ल्ड, आउटलँडिश ॲक्ट. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी पॅडी, हॅट्स ऑफ टू यू. येस येस येस. डबल पिपाणी. ॲक्च्युली ह्या 2 इनामदारांनी इतकं उत्कृष्ट परफॉर्म केलेलं आहे तर त्यांना इनाम मिळालाच पाहिजे. ही मानाची पानं आहेत. सर सर आचार्य अत्रे आणि शंकर पाटील. आहा. हे साहित्य ज्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे ते साहित्य. अभिनंदन पॅडी. थँक्यू सर, थँक्यू. अभिनंदन प्रसाद. थँक्यू सर, थँक्यू. Keep it up. थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत खूप मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं गिफ्ट दिली होती, पण हे आजचं खूप थँक्यू सर. यू डिझर्व इट. जुगलबंदी वळी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सरपंच. थँक्यू. तुम्हा तिघांना यांचा परफॉर्मन्स कसा वाटला? काही नाही, तिघही उठून आम्ही अशीच तुमची ही मैत्रीची जुगलबंदी आणि मॅडनेसचा कहर करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. मंडळी, आज हास्य खुर्दचे इनामदार समीर चौगुले परफॉर्म करणार आहेत. सचिन उर्फ कन्फ्यूज गावडे आणि कल्याणची चुलबुल पांडे शिवाली परब सोबत. बघूया त्यांचा हा आगळा वेगळा सोहळा. जोरदार टाळ्या. आत्या भाई. आता नाही, आठा भाई. ओके भाई. आठ्या भाई. नमस्कार गायक, नमस्कार नमस्कार. तर मी आठा भाई, अंडरवर्ल्डचा यक्का, कळलं तुला? आणि ही माझी बहीण बेबी. काय मंडळी. आज तिचा प्रथम मर्डर सोहळा आहे. आज ती अंडरवर्ल्ड मध्ये इन होणार आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे काय? तिची जाम इच्छा होती, की पहिला मर्डर जो आहे ना तो सेलिब्रिटीचाच करायचा. तर मी त्या सेलिब्रिटीला बोलवलाय. अरे घेऊन आलं त्याला. ए चला आणि बाहेरनं कडी लावा. ओके ओके. हा कोण आहे रे? पेन्सिलची अशी छालट काढलेला टकलू. हा सेलिब्रिटी आहे? खरंच मी सेलिब्रिटी आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात मी काम करतो. अच्छा अच्छा, म्हणजे तो सुपरस्टार बने काम करतो तो शो. खायला म्हणजे एवढी वर्ष मी बागेत दुर्वा उपटल्या.
म्हणजे काही नाही मला जाऊ दे मी जातो. काय जाऊ द्या मग इथे आलास कशाला? ऍक्च्युली महाराष्ट्राच्या हास्य जत्रापेक्षा 700 रुपये जास्त देत होते इकडे. म्हणजे माझा टोटल पर डे 2100 रुपये झाला असता. 2100 रुपये वर TDS सुद्धा डिडक्ट होणार नाही. या आनंदात मी इकडे आलो आणि हे काहीतरी भयानकच दिसते. कोण आहात तुम्ही? कोण आहात? तू मला ओळखलं नाही? नाही ओळखलं मी तुम्हाला. तू मला ओळखलं नाही? शब्दांवरचा जोर जरी चेंज केला तरी नाही ओळखलो मी तुम्हाला. बेबी मी कोण आहे ते सांग. सांगते ना, मी सांगते. तू याला ओळखलं नाही? आई शपथ नाही ओळखला मी याला. आधी एक डास चावला म्हणून मोहल्ल्यातल्या सगळ्या डास आडनावाच्या लोकांना गोला करून जाम फटकावला होता तो अट्ट्या भाई. वाटता याका बिल्डरने 20 रुपये खंडानी कमी दिली होती तेव्हा 10व्या मजल्यावरून त्याला दोनदा खाली फेकणारा आमचा अट्ट्या भाई. अरे ज्याला चिंदेगिरी बिलकुल आवडत नाही असा हा अट्ट्या भाई. चिंदगिरी नको. दादा तुझी चिंदेगिरी जास्त होते. आणि या टाकू मी बोललो वाचलं यांच्याबद्दल पेपरात. खरंच मी तुम्हाला पाय पडू का तुमच्या? ऐका ना, माझ्याकडे काही नाही हो, प्रॉपर्टी सुद्धा नाही हो. साधी एक लॅपटॉप आहे, त्याच्यावर मी स्किट लिहितो. तो सुद्धा सध्या बंद आहे हो. म्हणून मी असा उघडा ठेवतो आणि लोक बघतील म्हणून आतमध्ये पेनाने असं लिहित असतो. आई शपथ सांगतो. माझ्या घरच्याने फोन करून खंडणी मागितलं तरी ते खंडणी देणार नाहीत. तुम्हाला सांगतो, माझी बायको तर फोन उचलत सुद्धा नाही. कारण इन्कमिंग फ्री झालं ह्याच्यावर अजून तिचा विश्वासच बसलेला नाही हो. अजून ती 16 रुपये इन्कमिंग या जमान्यातच आहे हो. प्लीज मला रडू नको. काय चिंदेगिरी चालली आहे? दादा माझ्याबद्दल सांग ना. ऐका ना, मी काही केलेलं नाही. मला सोडा, मी काही केलेलं नाही हो. ही माझी बहीण. यात मी काही केलेलं नाही. तुमच्या आईला ओळखत पण नाही हो मी. तसा नाही काय. ही माझी बहीण आहे आणि हिचा ना आज मोठा दिवस आहे. ही काय वेगळा सूर्य घेऊन फिरते का? अरे तसा नाही रे. आज ही कशी आज अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री मारलाय ना, मग आज तिचा ना पहिला मर्डर आहे. ह्या पहिला मर्डर करणार आहे? मग मला कशाला बोलवलं इथे? म्हणजे ती मर्डर करत असताना मी बाजूला स्किट करायचंय का? तू काय ऍक्च्युली त्याचं थोडं कन्फ्युजन झालेलं आहे. मी कन्फ्यूज नाहीये. दादा मला माहिती आहे तू कन्फ्युज नाहीये ते. नाहीये. याला सांग मी कन्फ्यूज नाहीये. मी सांगते दादा तू चिडू नको. आज एक टाकू तू यादा झाला काय? दादा समोर काय पण बोल पण कन्फ्युज शब्द बोलू नको कल्ला. दादा चिल्लाय रे तू. एकदम आराम आता. शांत. हा व्हेरी गुड. बेबी हा तू तयार आहेस? हा दादा पाया पडते. अरे दुसरा राहिला. दोनच आहेत. अरे शूटची लॅश बनते ना मी. आता बोल. मोठी झालीस तू. अरे बापरे. आज खांद्याच्या दादा लावून तू खांदा लावलास. तू चुकलाय. तू वाक्यालाच खांदा दिलाय. असं वाक्य नाही आहे ते. मग कसं वाक्य आहे ते? आज तू दादाच्या खांद्याला खांदा लावून मर्डर करणार आहे असं वाक्य आहे ते. Yes! आज हा सोहळा बघायला आई दादा पाहिजे होते. ओ दादा आई दादाला आज मी खूप मिस करते. दादा बघ आपली एवढीशी पोर किती मोठी झाले आणि किती टकली पण झाले. तू तयार आहेस? हा दादा. तू तयार आहेस? हो दादा. यस. आता काय हे घे कर मर्डर. आता का कांदा फोडी खेळणारच?
ए, याच्याने तू त्याचा नाकपूस आणि ह्याच्याने मी ना पाठ खाजवतो. चालेल. त्याच्याने मटर का दादा, हे घे आपल्या पूर्वजांचा आहे. आपल्या पूर्वजांनी ह्याच्याशी अनेक मदरी केल्या. आज तू कर. तुमचा काहीतरी गैरसमज झाला यार, कन्फ्युजन झालंय काहीतरी. कन्फ्यूज नाहीये मी कन्फ्यूज नाहीये. दादा चिडू नका चिडू नका. मला फक्त कन्फ्युजन वाटलं म्हणून मी तुम्हाला परत कन्फ्यूज केलास. आता याला सोडणार नाही. बरं झालं तुम्ही आलात. अरे यार समीर चौगले सेलिब्रिटी यार, मारतात यार, बघा ना यार प्लीज. अरे पशा टरक्या काका पाया पडतो हा. एक नंबर आला या वाजव रे. बस हे काका आहे तुमचा. हो रे हो माझा काका आहे. बरं झाला त्याच्या वेळेवर आला तू. नाही म्हणजे असं विधी जस्ट स्टार्टच केलेलं ह्याला मी असं बक्षवणारच होते. काय तेवढ्यात करणार तू होती तू? बक्षवणार होते. बॉक्सवणार होती. हा. अरे त्याच्या आधी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे रीतिरिवाज असा शब्द बाहेर उभा राहे. अरे रीतिरिवाजाप्रमाणे ज्याचा बळी द्यायचा आहे त्याच्या आपल्याला छातीवर असा तो घोडा कोरावा लागतो ना सूर्याने. अरे हे, कुठले रीतिरिवाज आहेत? छातीवर घोडा कोरायचा आहे? नाही नाही, मी नाही देणार माझी छाती. अरे टाकू घोडा म्हणजे ते आपला पिस्तूल गन रे गन गावठी कट्टा. अरे नको यार माझ्या छातीवर. चाल इकडे दे. छाती दे इकडे. काय दे? छाती दे. काय 5 रुपये उधार मागतो काय? छाती द्या काय म्हणतो? चल. हे नाही हे, मला छातीवर काय? अरे काका काय अरे त्या छातीवर जागाच नाही घोडा काढायला. अरे यांनी सगळे स्वल्प मिळून काढून ठेवले. अरे स्वल्प विराम नाही, केस आहे छातीवरचा. छातीवर स्वल्प विराम कोणी काढतं काय? मी नाही देणार माझी छाती नाही देणार. आता याला घोड्यांनी गोळ्या घालते. एक मिनिट तुम्ही आरामात करा. मी आपला बाहेर आहे करून घ्या. कट्ट्या. ऐका ना तुम्ही असे थांबा. ऐका ना, अब्रप्टली कसे जाता मध्येच? ह्याच्यापेक्षा जास्त पाठांतर परवडत नाही. दुसऱ्यांच्या स्किट मध्ये तर अजिबात नाही. तू पैसे देणार आहे? तुझ्या स्किट मध्ये दिले मला. अटॅक करून घेते. चला. अरे चाचा ए चले. आता काय जास्त टाइमपास करू नको. डायरेक्ट डोक्यावर घोडा लाव आणि डायरेक्ट गोळ्या घाल. नाही रे दादा मजा नाही येत असं डायरेक्ट गोळ्या घालायला. काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मजा नाही येत. मी एक काम कर, बांबू घे आणि डायरेक्ट डोक्यात टाक. डायरेक्ट गेम खलास. काय नाही रे बोलताय? दादा असं ना मर्डर रंगला पाहिजे रे दादा. मर्डर अरे काय एकांकी काय रंगला पाहिजे म्हणायला? एक काम कर, डोक्यात दगड घाल. नका रे दगडाच्या डोक्यावर दगड कसा घालणार ना. एक काम करूया दादा, मला एक आयडिया सुचली आहे. माझ्या हातातली गाणं आहे ना याच्या हातात देऊन माझ्या हातात कायच नाही. बघ बघ कसं मर्डर रंगत ते काय. हे घे, चल पकड. चल प्लीज गन फेकून मारे ना. आणि गोळे का पाण्याबरोबर घेशील. चाल गोळ्या घाल. गोळ्या काढायला लागतील ना. अरे गोळ्या कशाला काढतो. अरे डायरेक्ट असा ताणव ना. एक तर तुमची भाषा वर ही सिच्युएशन माझ्या कन्फ्युज झालो यार. मी खरं सांगतो यार. मी कन्फ्यूज नाहीये. आणि आता इथे जर कोण कन्फ्यूज बोलला तर मी स्वतः आठ्या भाई डोक्यात गोळ्या घालीन. हा माझा शब्द आहे. समजलं? चाल गोळ्या घाल. हा दादा बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे ते. माझ्या खूप इच्छा आहेत मनात. मला कळत नाही काय करायचं. विचारांचं काऊर माजलंय माझ्यावर. मला गोंधळ झाला हो मनात. काय सांगू तुम्हाला. माझं किती घे झालं ते. काय ते गोंधळला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय कन्फ्यूज बोलला. हा बोलला. हा कन्फ्यूज बोलला. आता तुम्ही काय म्हणाला होतात? इकडे कन्फ्यूज जो म्हणेल त्याला तुम्ही गोळ्या घालणार. तुम्ही स्वतःला गोळ्या घालणार म्हणजे? अरे टाकू यादा झाला काय दादा. स्वतःला कशाच्या गोळ्या घालून नाही दे. नाही, पण शब्द आहे ना. आठ्याबाईचा शब्द आहे म्हणजे घालायला पाहिजे आता गोळ्या. नाही नाही टाकू तू चुकीचं बोलतो. सही आहे. हा आता बाईचा शब्द आहे.
मी कन्फ्यूज बोललो आज- म्हणजे मी मला गोळ्या घालणार नाही दादा नाही तू त्याचं नको ऐकू. मी मला गोळ्या अरे घालणार दादा नको. अरे दादा! दादा! काय केलं रे ये? मी मला गोळ्या का मारल्या कारण तू कन्फ्युज शब्द बोलला. हे सगळं कन्फ्युजिंग आहे यार आहे ते. वा 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 सुंदर झाला परफॉर्मन्स. सरपंच महेश सर तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? एक्सलंट. आणि समीर कॉन्सेप्ट आणि त्याचं स्क्रिप्ट ब्रिलियंट. म्हणजे ही आयडियाच इतकी भन्नाट होती का अंडरवर्ल्डमध्ये त्याची बहीण एंट्री करणार आहे आणि सेलिब्रिटीचा बळी आहे आणि तिघांनी परफॉर्मन्सेस उत्कृष्ट केली. थँक्यू. आय थिंक आय शुड गिव्ह सम गुड मार्क्स फॉर दॅट. हास्य बुद्रुकचा इनामदार तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? नाही म्हणजे काय अशी जर कन्फ्यूज भाईगिरी असेल ना तर मला वाटतं लवकरच ती भाईगिरी कन्फ्युजन बंद होऊन जाईल सगळीकडे. पण परफॉर्मन्स अप्रतिम. शिवाली सुपर्ब. आणि सम्याचं काय बोलू, दरवेळेला कमाल आहे. सम्या, तू खरंच कमाल आहेस. वेडे प्रकार करत असतोस त्याच्यावर आम्हाला प्रचंड हसायला येत असतं. हे कुठून तुला सुचतं परमेश्वर जाणे. शिवाली क्या बात आहे आणि सचिन गावडे क्या बात आहे. फार मजा वा, वा, आली. वा. धमाल. त्याला जाम आवरलंय तुमचं दोघांचं काम. आणि या समीर चौगले वा व्हेरी गुड. ते माझ्याकडनं तू गंडा बांधला होतास तो कधीतरी लोकांना दाखव. एकदा परत बसायला लागेल आपल्याला. काय बऱ्याच गोष्टी तुला शिकवायच्या राहिल्या. गुड परफॉर्मन्स. एक जाम जाम मजा Very good, very good. व्हेरी गुड. वा 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 तुम्हाला खूप शुभेच्छा. वा वा. मंडळी आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. मी सरपंचांना विनंती करते की हा निकाल जाहीर करण्यासाठी तुम्ही मंचावर यावं प्लीज. तर कोण आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? विनर्स आर किरण अँड नियती. ए सोनू, आय लव्ह यू. सेम टू यू बाबा. अगं काय चाललंय? कुठे लक्ष आहे तुझं? हा काय चाललंय? काय झालं, काही म्हणालास का? अगं आय लव्ह यू म्हणतोय मी, तू सेम टू यू काय म्हणतेस मला? असं काय, काल तू नाही का चॅट करताना मी तुला म्हटलं बाबू तुझ्या मिशा किती छान आहे, तेव्हा तू मला सेम टू यू म्हणालास. हास्य बुद्रुकची दमदार जोडी किरण आणि नियती ठरलेले आहेत कॉमेडीचे जहागीरदार. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मी सांगू इच्छितो की मी ह्यांना का दिलं. तो त्यांचा जो ॲक्ट होता ना तो मॅरेज ॲनिव्हर्सरी रिलेटेड ॲक्ट होता आणि त्याच्यामध्ये एक सटलिटी होती आणि दोघांनी सटलिटी सांभाळून जो परफॉर्मन्स दिला ना आय रिअली लाईक दॅट. वा 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 सुपर्ब सुपर्ब. तर मंडळी याच बरोबर वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हास्य जत्रेतल्या या आठवड्याचे स्पर्धेचे 2 भाग तुम्ही पाहिलेत. उद्या आणि परवा असणार आहे रथी महारथींचा हास्य कल्लोळ. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. बघत रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. आठवड्यातून 4 दिवस हास्याचा चौकार घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा.